उद्या आषाढी एकादशी आहे आणि वर्षभर वाट पाहिली जाणारी प्रत्येक विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. अनेक जण उपवास करतात, पूजा करतात, नामस्मरण करतात, पण सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत नेमके काय करावे हा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमधून आपण आषाढी एकादशीची संपूर्ण दिनचर्या जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशी एक छोटी प्रार्थना सांगणार आहे जी अनेक भक्त श्रद्धेने करतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिलं म्हणजे तर सकाळी लवकर उठून श्री विठ्ठलाचे स्मरण करा. आषाढी एकादशीच्या दिवशी शक्य तितक्या लवकर उठण्याचा प्रयत्न करा आणि डोळे उघडताच काही क्षण शांत बसा आणि मनात श्री विठ्ठलाचे स्मरण करा. दिवसाची सुरुवात देवाच्या नावाने झाली की मन प्रसन्न राहते आणि संपूर्ण दिवस भक्तिभावाने घालवण्याची प्रेरणा नक्की मिळते. त्याचबरोबर स्नान केल्यानंतर स्वच्छ आणि साधी वस्त्रे परिधान करा. त्यानंतर देवघर स्वच्छ करून दिवा लावा. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची मनापासून पूजा करा आणि पूजा करताना काही गडबड अजिबात करू नका. काही मिनिटे शांतपणे देवासमोर बसून प्रार्थना करा, श्रद्धेने आणि मनापासून. तसेच तुळशीला नमस्कार करा, तुळशीची पूजा करा आणि दिवा लावा. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुळशी समोर काही क्षण भक्तिभावाने उभे राहून प्रार्थना केल्याने मनाला वेगळीच शांतता मिळते. त्यामुळे नक्की करा. त्याचबरोबर उपवासाचा संकल्प करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या परंपरेनुसार उपवास करावा आणि ज्यांना आरोग्याच्या कारणामुळे पूर्ण उपवास करता येत नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा. उपवासाचा खरा अर्थ म्हणजे मन, वाणी आणि विचार यावरही संयम ठेवणे. दिवसभर नामस्मरण नक्की करा. दिवसभर घरकाम किंवा कोणतेही काम करत असाल तर मनात श्री विठ्ठलाचे नाम नक्की घ्या. श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामस्मरणामुळे मन शांत राहते आणि भक्तीची भावनाही अधिक दृढ होते. तुम्ही देखील कोणत्या पद्धतीने करता उपवास ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हरिपाठ, अभंग किंवा भगवद्गीतेचे वाचन करा. या दिवशी किमान 10 ते 15 मिनिटे हरिपाठ, विठ्ठलाचे अभंग किंवा भगवद्गीतेतील काही श्लोकाचे अर्थ वाचवण्यासाठी द्या. जर वाचन शक्य नसेल तर भक्तिगीत किंवा अभंग श्रद्धेने ऐका. त्यामुळे घरातील वातावरणही अधिक सात्विक आणि प्रसन्न वाटते. त्याचबरोबर राग, भांडण आणि कटू बोलणे हे नक्की टाळा. एकादशीच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नका. शक्य तितके शांत आणि प्रेमळ राहण्याचा नक्की प्रयत्न करा. कोणाच्या मनाला दुखवणारे शब्द टाळा. फक्त भक्ती देवासमोरच नाही तर आपल्या वागण्यातही दिसून येते. संध्याकाळी पुन्हा पूजा आणि आरती करा. संध्याकाळी देवासमोर पुन्हा दिवा लावा, आरती करा आणि शक्य असल्यास संपूर्ण कुटुंबासोबत काही मिनिटे नामस्मरण करा. घरात एकत्र बसून विठ्ठलाचे नाव घेतल्याने भक्तीचा आनंद काही अधिक वाढतो आणि तो वेगळाच असतो. त्याचबरोबर श्री विठ्ठलाचे अभंग किंवा हरिनाम नक्की ऐका. आषाढी एकादशीच्या दिवशी शक्य असल्यास संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज किंवा इतर संतांचे अभंग श्रद्धेने आणि मनापासून ऐका किंवा म्हणा. फक्त 10 ते 15 मिनिटे हरिनामात घालवली तरी मनाला वेगळीच शांती मिळते. अनेक वारकरी या दिवशी रामकृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामाचा जप करतात. तुम्हीही आपल्या वेळेनुसार नामस्मरण नक्की करा आणि उद्याच्या आषाढी एकादशी दिवशी उपवासाबरोबर हे सर्व नक्की करा. कुटुंबासोबत काही मिनिटे सामूहिक प्रार्थना करा. आषाढी एकादशी हा फक्त वैयक्तिक भक्तीचाच दिवस नाही तर संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन भक्ती करण्याचा दिवस आहे. संध्याकाळी काही मिनिटे सर्वांनी एकत्र बसून आरती करा, विठ्ठलाचे नाम घ्या किंवा हरिपाठातील काही ओव्या म्हणा. घरातील लहान मुलांनाही भक्तीची सवय लागते
आणि घरात आनंदी सात्विक वातावरण देखील निर्माण होते. रात्री झोपण्यापूर्वी ही प्रार्थना नक्की म्हणा. झोपण्यापूर्वी शांतपणे देवासमोर बसून दिवसातील चांगल्या वाईट कृतीचे चिंतन करा. त्यानंतर मनापासून अशी प्रार्थना करा की, हे पांडुरंगा, माझ्या हातून झालेल्या चुकांना क्षमा करा. माझ्या कुटुंबावर तुझी कृपा कायम राहू द्या. मला नेहमी सत्य आणि सेवा भक्तीच्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. माझ्या घरात सुख शांती आणि समाधान नांदू द्या. विठ्ठला, तुझे नाम माझ्या ओठावर आणि तुझे स्मरण माझ्या हृदयात सदैव राहू दे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री हरी जय विठ्ठल हरी नक्की लिहा. आणि आपल्या भक्ती विशेष चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.